कॉम्पिटिशन होणार नाही आणि गावातच काय चौकातच विषय होते, पण नाही सगळ्यांनी ऐकलंय माझं. थोडं थोडं कॉम्पिटिशन झालं चौकात, पण आता ते जिकडे माळ आहे तिकडे सगळं साऊंड चाललेत. आपण म्हणून 5 वाजता असा धिंगाणा झालाय, म्हणजे 5 वाजेपर्यंत असा धिंगाणा झालाय की 5 वाजता शो बंद होईल असं वाटायला. भावांनो, सोशल मीडियापासून जेवढं लांब राहता येईल ना तेवढं राहावं. आता तुम्ही म्हणणार तू तर सोशल मीडियावर पडीक असतो, सोशल मीडियावर तुझं एवढं सगळं आहे, पण काल रात्री ना म्हणजे सोशल मीडिया कशी इम्पॅक्ट करते तुम्हाला सांगतो. अशा काही काही गोष्टी असतात ज्या आपल्या लाईफ सोबत रिलेटेड असतात आणि त्या सोशल मीडियावर दिसलं ना आपल्याला जास्त लेवलचं नैराश्य वगैरे येतं. आता काल रात्री मी माझं एक व्हिडिओचं एडिटिंग वगैरे करून रात्री 1:30 वाजता झोपायचा ट्राय करत होतो आणि असंच मोबाईल घेतला, इन्स्टा उघडला आणि रील्स स्क्रोल करत बसलो. आता तुम्हाला सांगायचं आहे तर 4 तारखेला रात्री असं एक काय तर घडलेलं, म्हणजे ज्यांना युट्यूब, मोटो ब्लॉगिंग किंवा गेमिंग ह्या गोष्टींबद्दल जास्त आवड आहे, बघतात कंटेंट क्रिएटरला, त्या गोष्टीमध्ये एक गोष्ट घडली होती आणि ती गोष्ट मी एक व्हिडिओ बघितला. आता झुक्याच्या आईच्या झुकून मारावा, नमस्कार करावा त्याला, अल्गोरिदम त्याचं, की एक गोष्ट बघितली की त्याच्या रिलेटेड सगळं येत राहतं. ती गोष्ट घडलेली आणि तिची रील एक मला आली आणि मी ती बघत गेलो. अर्धा तास झालं, पाऊण तास झालं, 1 तास झालं, 1.5 तास झालं, रात्रीचे 2:30 वाजले आणि ती गोष्ट मी एकापेक्षा एक रील बघत गेलो आणि माझा मूड पूर्ण शांत झाला. आणि ती बघत असताना एक गोष्ट मला रिलेट झाली आणि त्याच्यानंतर मी पूर्ण शांत पडलो, वेगळ्याच विचारात गेलो मी. सो एवढंच आहे की सोशल मीडिया जेवढं कमी यूज करता येईल तेवढं करा, जास्त इम्पॅक्ट होतो लाईफवरती. आता मी आज इतक्या मोठ्या कॉम्पिटिशनला शोला चाललोय, मी इथे एका कोपऱ्यात बसून हे शूट करायला लागलोय कारण की असं माझा मूडच नव्हता की कोणता असा वेगळा इंट्रो करावा. पण तरी पण स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावा चॅनलवर, ज्याचं नाव आहे साऊंड क्रॅकर्स प्रतीक, तुमचा साऊंड लाईनचा फेवरेट फर्स्ट युट्यूबर साऊंड क्रॅकर्स प्रतीक. मी तुमचं वन साइड स्वागत करत आहे 2026 यात्रा सीझन मधलं एक भयानक वालं गाव कंदूर यात्रा 2026. कारण की ह्या गावात असतं एक नेक्स्ट लेवलचं कॉम्पिटिशन, पण हे गाव जसं सांगितलं तसं माझं ऐकतं. गावाच्या बाहेर एका ठिकाणी येऊन कॉम्पिटिशन करतात आणि शेवट करतात. तसाच आज आहे 5 मार्च कंदूरची यात्रा, हनुमान यात्रा. त्यासाठी मोठे मोठे साऊंड लागले आहेत, मोठे मोठे अपडेट असणार आहे सेटअप हे, कारण की लास्ट इयरची यात्रा आणि ह्या वर्षीची यात्रा फरक आहे. सो अपडेट तर असणार आहे, मजा येईल शोला गेल्यावर. काय काय होते बघा, दुपारचा शो असणार आहे त्यामुळं थोडंसं ऊन, गर्दी आणि साऊंडचा आवाज, त्यामुळे हाल तर होणार आहे. कॉम्पिटिशनला मी ट्राय करेन की बेस्टतला बेस्ट द्यायचा. सो स्टे ट्यून व्हिडिओमध्ये, आणि जे सांगितलं स्टार्टिंगला ते लक्षात ठेवा. मी जरा असं शांत आहे, पण शो बघितल्यावर मी होईन चांगला, कारण की ह्या सगळ्या गोष्टींमुळे असू दे. कॉम्पिटिशन ऐकलं मी एकदम तरतरीत होणार, तुम्हाला पण माहिती आहे. लेट्स गो, जाऊया. 1 hour later. फर्स्ट सेटअप आल्याला भेटला आपल्याला पॉवर. मेरे दुश्मन समझ रहे थे मैं अब कभी लौट के ना आऊंगा. एक गुमनामी का भावांनो, पॉवर प्लसचा साऊंड चेक झाला आणि त्याच्यानंतर आता SR प्लस आणि SR CLG अक्षरशः समोरासमोर साऊंड चेक आहे. SR नवीन आहे म्हणजे मटेरियल,
बघूया आता साऊंड चेक कसा होतं डायरेक्ट इथं कॉम्पिटिशन होईल असं वाटतं मला. मी चित्त बिचारतोय पाझर उठतोय चित्त बिचारतोय पाझर उठतोय आपल्या गावाची पडतीच्या तुझ्या बापाचा हल्ली बाप तुझ्या बापाचा भावानं सुरुवात तर झालेली मी जसं सांगितलेलं तसं आपल्या कालच्या अपडेट व्हिडिओमध्ये गावचा सेटअप आहे यासारखंच. सो इकडे गावाच्या बाहेर येऊन पहिलं कॉम्पिटिशन म्हणजे थोडं थोडं झालं. कॉम्पिटिशनचा काही सीन नव्हता तरी पण झालं. हे होतं गावात आणि तिथंच थोडे पेशंट आहे त्यामुळे लगेच कॉम्पिटिशन बंद केलंय. आता मेन चौकात काय होतंय बघूया आणि त्याच्यानंतर जे मी म्हटलं तसं गावाच्या बाहेर होते कॉम्पिटिशन तिकडं कॉम्पिटिशन सगळे होणार. पहिला सेटअप आपल्याला भेटलेला पॉवर प्लस, त्याच्यानंतर आपण एपी आउटलेटकडे पण जाऊन आलो पण तिथं त्यांचा अजून नव्हता चेक झाला. तोपर्यंत समजलं की इकडे दोघं जण पुढे आलते SRS बॉस म्हणजे LG आणि SR प्लस. तो छोटंही कॉम्पिटिशन झालं. आता बघू हे मेन चौकात आल्यावर इथं साई पण आहे, ओम ऑडिओचा पण आहे आणि ध्रुवा पण आहे. म्हणजे इथं कॉम्पिटिशन होत आहे का आता तिकडे बाहेर नेत आहेत बघूया दाखवतो तुम्हाला. चलो डॉन पुलिस तुम्हारा इंतजार कर रही है. करने दो. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है लेकिन
भावना आता विषय असा आहे की अण्णा ध्रुवा SR प्लस ध्रुवा इथं सगळे एकत्र आहेत. पण जे मी कायम या गावाला म्हणतो की एक भारी डिसिजन आहे की गावात कॉम्पिटिशन करत नाहीत. सो इथं कॉम्पिटिशन नाही झालं सध्या आणि सगळे त्या जे लास्ट इयर ज्या माळावर कॉम्पिटिशन झालं तिकडे निघालेत हळूहळू. गावात कॉम्पिटिशन करत नाही. आता माझी अपेक्षा हीच आहे इथून पुढच्या गावात पण काय बरोबर आहे ना शकील भाऊ? हो बरोबर आहे. गावाच्या बाहेर कॉम्पिटिशन करा, जरा वेळ कड काढा पण गावाच्या बाहेर करा. सो आता मी परत एकदा गावातनं फिरतोय. जे सेटअप आहेत साई 21 आहे, AP आउटलाईन आहे, त्यांचा साऊंड चेक मिळते का बघूया. बाकी सगळे सेटअप तिकडे निघालेत वळीनं. सो तिकडे कॉम्पिटिशन चालू होऊ शकते. तरी पण मी साऊंड चेकसाठी इकडे आलोय. आता AP आउटलाईन कडे जातो. चला साऊंड चेक चालू आहे बहुतेक. भावनो एपीचा पण छोटासा साऊंड चेक झाला. ते तुम्हाला माहिती असेल का, कारण की गडबड आहे तिकडे जायची. सो आपण मी आता साईला शोधतोय पण तिकडनं कॉम्पिटिशनचा आवाज पण यायला लागलाय. सो मी म्हणतोय आता दिसला साई कुठे रस्त्यात तर शूट करू, नाहीतर डाऊट डायरेक्ट तिकडे. चला
मी अपडेट दिली की गावात कॉम्पिटिशन होणार नाही आणि गावातच हे बघा मेन चौकातच कॉम्पिटिशन. गुड डिसिजन फायनली. सगळे साऊंड निघाले माळावरती. बघू शकता पाहून चौकात कॉम्पिटिशन नको ही गोष्ट मी कायम बोलतो. सो केलं कॉम्पिटिशन पण आता निघाले सगळे. फायनली ऐकलं गावकऱ्यांनी म्हणजे जरा एक्साइटमेंट मध्ये चौकातच कॉम्पिटिशन चालू केलं. मी जे व्हिडिओज मध्ये म्हटलेलं की एक गाव आहे माझं ऐकतं चौकात कॉम्पिटिशन नसते माळावर होते. सो जरा ते एक्साइटमेंट मध्ये इथंच कॉम्पिटिशन चालू झालं. पण आता बऱ्यापैकी सगळे येतो 100%. सो जरा उत्सुकतेनंतर सगळ्यांनी आता तिकडे न्यायला चालू केलं. मला वाटलं की आता काय चौकातच विषय होते पण नाही. सगळ्यांनी ऐकलंय माझं. थोडं कॉम्पिटिशन झालं चौकात पण आता ते जिकडे माळ आहे तिकडे सगळे साऊंड चाललेत. आपण तिकडे जाऊया. कंदुरकर इज्जत दिल्याबद्दल धन्यवाद. नाही तर माझी इज्जत गेली असती. मी सगळ्यांना सांगितलं की चौकात कॉम्पिटिशन करतात आणि इथंच धिंगाणा चालू झाला. सो चला आता जाऊया माळावर आपण पण. तिथं कॉम्पिटिशनला सगळे साऊंड निघाले.
भावानं 5 वाजता असा धिंगाणा झालाय, म्हणजे 5 वाजेपर्यंत असा धिंगाणा झालाय की 5 वाजता शो बंद होईल असं वाटायला लागलंय. पोलीस वन साईड आलेत लाईनला. आता तर काय कॉम्पिटिशन होईल असं वाटत नाही. लाईनला लागले तर लागले, पण धिंगाणा झाला जसं तुम्ही बघितलं तसं शेवट. भरलं आमचं. आता तो पुढचा दणका आमच्या कामाचा नाही. भावनूक 5 वाजलेत आणि परत त्या चौकात आलो. बघू शकता तिकडे तो महाल जायचा रोड होता. महालला पोचेपर्यंत त्यांनी धिंगाणा घालून ठेवला. पण तरी पण गावाच्या बऱ्यापैकी बाहेरच्या साईडला होतं, त्यामुळे काही विषय नाही एवढा. आणि 5 वाजलेत. 5 वाजताच साऊंड सगळं बंद केलेत. आता इथून पुढं म्हणजे त्यांचं काय तर लेडीज डान्सर वगैरे आहेत का, पण ते काय आपल्या कामाचं नाही. त्यामुळे आता आपण निघालोय. शकील भाऊ पण आहेत आपल्या सोबत. बघू शकता. कसं वाटलं शकील भाऊ? नुसतं कॉम्पिटिशन आणि सगळे साऊंड भारी वाजले. स्पेशली मी सांगतो पुढे आपण रिव्ह्यू व्हिडिओ करू या शो साठी, कारण की साऊंड सगळ्यांच्या अपेक्षेपेक्षा लय डेंजर वाजले. मागच्या वर्षी यात्रा सीझन आणि ह्या वर्षीचा यात्रा सीझन शेवट. मी जे स्टार्टिंगला व्लॉगच्या बोललो की नाही ते सगळं विसरलो शोला आल्यावर. मजा आली खरं शोला. सो आता मी निघालो इथून. गावात अजून साऊंड परत चालू होतील नाही होतील, कॉम्पिटिशन तर नाही होणार. आता जेवढं काय व्हायचं होतं ते झालं. सो निघालोय मी. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी तर जे व्हिडिओ एंड करतोय आता कुठं जात नाही, कारण की कॅपॅसिटीच नाही पुढे सोनाचं काय करायची. त्यामुळे व्हिडिओ एंड करतोय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय साऊंड लाईन.